हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण शेंगदाण्यापासून मस्त मसालेदार कुरकुरे बनवणार आहोत। अतिशय कुरकुरीत आणि एकदम टेस्टी। तुम्ही केव्हा पण हे मधल्या टायमात बनवून खाऊ शकता। कमी साहित्यामध्ये एकदम छान लागता आणि पटकनी बनता। याला चकना पण म्हणतात। हे बनवले आहे। याच्यावरती थोडंसं लाल तिखट शिपडून हे मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचे कुरकुरे बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतले। आता यामध्ये पाणी घालूया आणि हे धुवून घेऊया। आता यातलं पाणी काढून घेते। आता हे पाणी काढून घेतलं। आता यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, यानी मस्त अशी कुरकुरीत होती। अर्धी वाटी बेसन, आता यामध्ये काही मसाले ऐड करूया। 1 चम्मच लाल तिखट, जास्त तिखट खात असाल तर थोडं जास्त घ्यायचं, हे पण तिखट आहे। 1 छोटा चम्मच हळद, काळं मीठ अर्धा चम्मच, साधं मीठ 1 नाही तर 2 चम्मच तेल घालायचं। आता हे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करूया। पाण्याचं जास्त असं एकखट्टे पाणी नाही द्यायचं, टाकून थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकखट्टे पाणी दिलं टाकून की ते पूर्ण आसट होऊन जाईल, तर थोडं थोडंच घेऊया। मिक्स करून घेऊ। असा एक एक शेंगदाण्याचा दाणा दिसला पाहिजे एवढं पाणी घ्यायचं आहे आपल्याला। आता हे बघा, हे असं झालं। आणखी यामध्ये थोडंसं पाणी घालते। तर हे पण मिक्स करून घेते। तोपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करायसाठी पण ठेवून दिलं आहे। आता हे असं मिक्स करून घेतलं। आता हे बघा, असे दाणे दिसत आहे, तर असे दाणे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तर तेल गरम झालं। आता यामध्ये हे तळ्यासाठी टाकूया। असे दूर दूर टाकायचं, मोकळे मोकळे शेंगदाणे तळले गेले पाहिजे। तेल मस्त गरम करून घ्यायचं आणि गॅस कम करायची। एक 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 दाणा टाकायचा। शक्यतोवर जी कढई आहे ती अशी सपाटच घ्यायची। आता ही खोल आहे, तर यामध्ये जास्त नाही, थोडेसे हे मिश्रण टाकते, नाहीतर ते एकमेकांना चिपकून जातील। आणि दूर दूर टाकायचं। आता थोड्या टायमाने पलटून घेते। आता याचा पण जोपर्यंत मस्त असा सोनेरी कलर येत नाही याला, तोपर्यंत होऊ देऊ। नंतर काढून घेऊया। फिरवत राहू। दोन्ही साईडनं छान असे झाले पाहिजे। आतमधून शेंगदाणे कच्चे नाही राहिले पाहिजे। आता हे बघा, छान असा कलर आला आहे। काढून घेते, प्लेटमध्ये टाकते। मस्त याचा आवाज मी कम केला आहे, नाही तर मस्त असा खणखणीत आवाज येत होता। आता हे तेल एकदम गरम आहे, तर हे जे उरलेलं मिश्रण आहे आता हे टाकूया। हे पण एक एक दाणा टाकायचा। गॅस कमच ठेवायची, नाहीतर जे अगोदर टाकतो आपण त्याचा कलर बदलून जातो। आणि असंच थोडं थोडं हे मिश्रण टाकून आपल्याला हे सर्व असे तळून घ्यायचे आहे। काहीच वेळ लागत नाही, एकदम पटकनी होता। खायला अतिशय टेस्टी लागता, घरामध्ये सर्वांनाच आवडते।
एकदम आपण पाकिटातले विकत आणतो हे तसेच लागतात. आता हे बघा, हे पण एका साईडनं झाले. यांना पण पलटून घेऊया. थोडे असे दूर दूर करून घ्यायचं. आता हे झाले. आता जे थोडंसं मिश्रण आहे उरलेलं ते पण असंच तळून घेते. छान असा कलर पण आला. लागताही तेवढेच टेस्टी खायला. 1 वाटी शेंगदाण्यापासून हे एवढे शेंगदाणा कुरकुरे झाले आहेत. यावरती थोडंसं लाल तिखट शिपड्याचं एकदम जबरदस्त लागतात. तुम्हाला पण नक्की आवडतील. कमी साहित्यात आणि एकदम पटकनी होता. तर शेंगदाणा कुरकुरे तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला